ओबामा भी सैल्यूट करता है, फिर भारत का ये मनुवादी गांडू क्यों बोमा मारता है? बोमा मारता तो मारता है और क्या बोलता है? ये बोलता है संविधान बदलने को बोलता है। संविधान बदला, दो तो उठतो संविधान बदला, संविधान बदला। अरे हे तुमच्या बापाची प्रॉपर्टी, तुमच्या आईचे, तुमचे बाप तवा कोणा दम नव्हता का? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस विनामूल्य, मूल पण घेतलं नाही, अहोरात्र जागून मेहनत केली, तेव्हा का सगळे गेले, आजारी पडले होते। एकट्या बाबासाहेबांनी घटना लिहिली, पण यांच्या पोटात दुखतंय ना कि संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप। चेतन उदास लिखतात कि संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे, अरे दे किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप थे। भले ही गांधी भीमराव से थे उम्र में बड़े, मगर अरे बुद्धि की क्षमता में मेरे भीम जी वो गांधी के भी बाप थे, वो गांधी के भी बाप थे। बुद्धि की क्षमता में मेरे भीम जी, तेव्हा ना गांधीला जमलं ना नेहरूला जमलं ना कोणाला जमलं। आणि आता हे ज्यांना चड्ड्या बदलता येत नाही ते संविधान बदलण्याची भाषा। काय की अच्छे दिन 100 घोडे एका तबेल्यात सोडले, 100 गाढव सोडले आणि त्याच्यात 2-4 घोडे सोडले। ओळखायचं होतं याच्यात घोडे किती आणि गाढव किती, डोकं चालत नव्हतं। एका शहाण्या माणसानं जाऊन कानात सांगितलं गाढवाच्या, अच्छे दिन आने वाले। गाढव नाचायला लागले, घोडे शहाणे होते, नाचले नाहीत। लगेच ओळखलं, अरे घोडे नाचत नाही, म्हणजे हे बाबासाहेबांची अवलाद आहे, ते हुशार आहे। बाकी गाढव नाचायला लागली। गधा तो गधा ही होता है भाई। क्या भाई? अरे गधा तो गधा ही होता है, इसलिए मुझे कहना है। सही बात है वाला भैया, सैया भय कोतवाल फिर डर काहे का नाही। तर जो तो म्हणतो संविधान बदला, संविधान बदला, अरे संविधान बदला म्हणजे या देशातली मानवता बदला। अरे ज्या महिलांना नवरा मेला की जीवन चप्पाने चिंतेवर टाकलं जायचं, सतीची चाल म्हणायची। आज बाई राष्ट्रपती झाली, कलेक्टर झाली, वकील झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, रेल्वे चालू लागली, विमान चालू लागली। बाबासाहेबांच्या संविधानामुळं ही किमया झाली की ज्या बाईला नवरा मेला जिवंत चितेवर टाकला जायचं, दुसरा नवरा करता येत नव्हता। आता एक चांगला नाही निघाला तर बिनधास्त सोडता येतो, दुसरा करता येतो। याच्यामध्ये आमच्या बहुजनांच्या पेक्षा इतर बाया क्वालिफाईड आहेत, मॉडिफाईड। चांगला निघालाय ठीक आहे, नाही तर दुसरा करता, दुसरा नाही भेटला चांगला तर तिसरा करता, तिसरा बी करता, चौथा बी करता, जशी पावर असेल। हा बदलाव झाला आणि हे लोक म्हणतात, सावंत साहेब हे मनुवादी म्हणतात संविधान बदला, संविधान बदला, हे म्हणतात संविधान बदला। जो तो म्हणतो संविधान बदला, संविधान बदला, पण राजू बागुल काय म्हणतो? जो तो म्हणतो संविधान बदला, संविधान बदला, पण राजू बागुल म्हणतो संविधान कशाले बदला? अरे बदलायचा असेल तर मनुवाद्यांना तुमच्या मायचा नवरा बदला। जो तो म्हणतो संविधान बदला, जो तो म्हणतो संविधान बदला, अरे संविधान कशाले बदला? जो तो म्हणतो संविधान बदला, पण राजू बागुल काय म्हणतो? अरे संविधान कशाला बदला? बदलायचा असेल मनुवाद्यांना तर तुमच्या मायचा नवरा बदला।
सख्खा असेल तर सख्खा बदला, नाही तर चुलत असेल तर चुलत बदला, पण बदला. तुमच्या मायचा नवरा बदलायची गरज आहे, संविधान बदलायची गरज नाही. म्हणून म्हणायचं जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. या शेरकडे माझ्या ऍक्शन कडे लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. ते जातिवादियों को चेतन उदास म्हणतात. चेतन उदास म्हणतात माझे शेर मोबाईल मध्ये घ्या, पण माझं नाव घ्या. आणि मला कवी लोकांना उपाशी ठेवतात, गायक लोक. वामन दादांचे हाल झाले. स्वतः इतरी कडक सोनं नाणं आणि कवी बिचारा उपाशी. म्हणून विराट आंबे मला मानतात खूप कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. क्यों नहीं मिलता? क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. ये जातिवादी चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले, इन्हें सिर्फ घंटा मिलता है, कभी भगवान नहीं मिलता. अरे वाह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोलो रे बोलो, बोलो रे बोलो, बोलो रे बोलो. फिर इलेक्शन में क्यों इधर उधर चलो? खाली जयंती में जय भीम बोलो और इलेक्शन में इधर उधर चलो. म्हणून म्हणायचं या शेरला एवढी दाद मिळाली, हा शेर वन्स मोर झाला पाहिजे असं मला. की जातीवाद माझी ऍक्शन आवडली. मला अभिनयाचा बादशाह म्हणतात. आपली लायकी नाही हो अभिनयाचा बादशाह. एकच होऊन गेला गोविंद दादा मशिलकर. आपण धूळ पण नाही, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. कि गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं हो जाता. चेतन उदास म्हणतात गोरी नाही सावळी. आपले पण काली सावली. कि गोरी चमड़ी होने से, चेतन उदास म्हणतात कि गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं हो जाता. होतं का गोऱ्याबाईचा उजेड पडतो लाईट गेल्यावर? गोऱ्या माणसांचा उजेड पडतो. कि गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं हो जाता और दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं हो जाता, दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. आज पंचशील के रास्ते पे चलना पड़ता बौद्ध बनने के लिए. नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता. नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता. तो जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता. एक्शन. जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता और जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता. ये जातिवादी चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले, इन्हें सिर्फ घंटा मिलता है, कभी भगवान नहीं मिलता. अरे शोधून बघा जगामध्ये बघा या जगामध्ये अशी कोणाच्या बापाची नाही का. 3 महिने 4 महिने अशी आहे का? अमेरिकेत युट्यूबला सर्च करा, अमेरिकेत जयंती बाबासाहेबांची. लाद वाटली पाहिजे मनोवाद्यांना.
अरे शोधून बघा या जगामध्ये अशी कोणाच्या बापाची हाय का? माझ्या भीमाच्या जयंती जयंती कोणाची? आहे का कुणाची? आहे ना आपल्या गांधीजीची वन डे रिटर्न. सकाळी येते संध्याकाळी जाते. ड्राय डे और पाठी मागून डबल रेट. काही लोक म्हणतात बाबासाहेब हजारावर पाचशे, हजारावर गांधी, 500वर गांधी, हजारावर गांधी, 500वर गांधी. उद्या लाखाची नोट निघल त्याच्यावर पण गांधी. चांगलं आहे हो. मी तर म्हणतो बाबासाहेब नको पाहिजे. अहो लय लफडे या गांधीमुळे. गांधी लो खून करो, गांधी लो लफड़ा करो, गांधी लो झूठ बोलो, गांधी लो कुछ भी करो. अहो बाबासाहेबाचा फोटो असता आपण सहन केलं नसतं. मी एक ठिकाणी मित्रासोबत गेलो आणि तिथं अशी नोटा उडलं, गांधी खाली पाया खाली वर बाया. मुन्नी बदनाम होई. मला बघून केव आली. मला काय कर्माचे भोग गांधीचे. बाबासाहेब असते आपण सहन केलं असतं का? फाडूनच टाकलं असतं. कहाणी खाल्ला. बदनाम होई गांधी खाली. वारे तर गांधीजीचे लफडे लागले. बाबासाहेब बघा त्यावेळेस निसर्गानं न्याय केला. मोठे मोठे रथी महारथी, मुछवाले, दाढीवाले, पगडीवाले सगळे जेलमध्ये. एकमेव बाबासाहेब आंबेडकर असे निष्ठावंत होते, कधी जेलमध्ये नव्हते गेले. पण मी म्हणतो बाबासाहेब एक दिवस जेलमध्ये गेले होते माझ्या अभ्यासात. मी म्हणतो बाबासाहेब एक दिवस जेलमध्ये गेले होते, पण ते कैदी म्हणून नव्हते गेले. अरे पुण्याच्या एरवडा जेलमध्ये गांधी नावाच्या कैद्याचा जीव वाचवायला बाबासाहेब गेले. तो इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के, और देश सेवा कम झगड़े ज्यादा थे गांधी जी के. बदनाम हो गया है, बदनाम हो गया है वो साबरमती का आश्रम, जहां महिला सुरक्षा कम और लफड़े ज्यादा थे गांधी जी. कुणी म्हणतं हजारावर 500वर गांधी. बाबासाहेब पाहिजे, नको पाहिजे आम्हाला. बाबासाहेबांचं लेवल नोटांवर नाही. अरे या नोटा तर बाबासाहेबांच्या संविधानाच्या कलमातून तयार होतात. आम्हाला नोटांवर बाबासाहेब नको पाहिजे. आम्हाला बाबासाहेब कुठं पाहिजे? बाबासाहेबांचं लेवल आहे. या जगामध्ये पहिलीपासून शिक्षणाच्या टोकापर्यंत शेवटच्या जी विद्वानांना वाचली जाणारी पुस्तकं छापली जातात, त्याच्या पहिल्या पानावर आम्हाला बाबासाहेब पाहिजे. हे लेवल आहे बाबासाहेब. नोटावर नको. नोटावर गांधीच्या जागी आम्हाला बाबासाहेब नको. सुनील साध्या सेम कॉफी डुप्लिकेट गांधी. गांधीजीला घाबरायचे बाबासाहेब. तो विशाल ज्ञानाचा साठा अंगी असून गौतम बुद्धाने अभिमानाचे शिखर गाठलेला. साहेबांनो, बाबासाहेबांची गांधीची तुलना करू नका. तुलना करायची तर एकीकडे लावा गांधीजीचा फोटो, एकीकडे लावा बाबासाहेबांचा फोटो.
नीट डोळे वटारून बघा, काजू बदाम पिस्ता आणि बकरीचं दूध खाणाऱ्या गांधीची तोफे. मिस्टर आंबेडकर मैं ये कह रहा था. बाबासाहेब म्हणायचे चुप रे, शांत बसा गांधी, तुम्हाला मी ओळखतो, तुम्ही कपटी आहात. बाबासाहेब काही बोलले, एखादी बाई कशी नवऱ्यावर रुसते, नवऱ्यावर बाई रुसते, तसे बाबासाहेब काही बोलले की गांधीजी रुसायचे, सर्व उपोषणाला जाऊन बसायचे. उपोषण करून करून गांधीजीनं कुपोषण करून घेतलं. काजू बदाम पिस्ता खाणाऱ्या बघा गांधीजीची तब्येत, आणि समाजासाठी रात्रंदिवस जागून फक्त पावाचा तुकडा खाणारा बघा माझ्या बाबासाहेबाची तब्येत. बाबासाहेबांना समाजाची दुवा आणि गांधीजीला समाजाची बदुवा म्हणून अंगीत लागतो. काही खाल्लं तरी असं. ऐका, तो विशाल ज्ञानाचा साठा अंगी असून, तो विशाल ज्ञानाचा साठा अंगी असून गौतम बुद्धाने अभिमानाचं शिखर गाठलं नव्हतं. दीन दलितांच्या कैवारी म्हणून ज्योतिबांनी समाजात मोठं पण थाटलं नव्हतं. अरे आम्हा दीन दलितांचं भलं व्हावं असं काही एकालाच वाटलं नव्हतं. म्हणून मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या खोट्या गांधीजीला कधीच महात्मा म्हटलं नव्हतं, कधीच महात्मा म्हटलं नव्हतं. जोर पाऊस पडत नाही, जयंती दिवस चंद्राला सूर्याला, चंद्राला सूर्याला आकाशी धरलीला, चंद्राला सूर्याला आकाशी धरलीला, चंद्राला सूर्याला आकाशी धरलीला. बघा विचारू नका ऐका, बघा विचारू नका ऐका. माझ्या भीमाच्या जयंती कुणाची आले गेले, साऱ्या जगाने मान्य केलं. अरे वर्ग बाहेर करून बाबासाहेबांना वर्गात घेतलं नाही, काय देशाचा इतिहास आहे. पण त्याच बाबासाहेबांनी या देशामध्ये समता ममता बंधुता आणली. नेते किती आले गेले. एक शेर आठवला मला, जाधव सर, सावंत सर, परिवर्तनवादी भीम सैनिकांना माझा भीम जयंतीच्या दिवशी आदराचा जय भीम. समाज एक झाला पाहिजे का? समाज एक झाला पाहिजे, गरज आहे. आता दिवस
गटबाजी में दम नहीं, अब मिलकर आवाज होनी चाहिए. अख्खं गाव एक झालं पाहिजे, समाज एक झाला पाहिजे कि गटबाजी में दम नहीं, अब मिलकर आवाज होनी चाहिए. झंडा हो जहां नीला, बस वही पे समाज होना चाहिए. कर लो हिफाजत, कर लो हिफाजत. गटबाजी में दम नहीं, मिलकर आवाज होनी चाहिए. झंडा हो जहां नीला, बस वही पे समाज होना चाहिए. कर लो हिफाजत फौरन बहुजन के अधिकार की. आज संविधान बचाना है तो फिर दिल्ली में राज होना चाहिए, दिल्ली में राज होना चाहिए. शेर आठवला मला, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. हा शेर के इतिहास खरा सांगा या तुमची जीभ फाटती का हो. दादा, हो दादा, इतिहास खरा सांगा या तुमची जीभ फाटती का हो. दादा, इतिहास खरा सांगा या तुमची जीभ फाटती का हो. अधिकारापासून आम्हाला अशी दूर लोटती का हो. इतिहास खरा सांगा या तुमची जीभ फाटती का हो. अधिकारापासून तुम्ही आम्हाला अशी दूर लोटती का हो. अरे स्वच्छता अभियानात तुम्ही गांधीजीचं नाव देता, पण कारगे बाबाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का हो. तुम्हाला लाज वाटते ऐका, त्यांची एक वेळ एकच वेळ उभा राहतील. एक वेळ मी ऐका, एक वेळ उभा राहू द्या. जाऊ द्या. ऐका, एकच वेळ पूर्ण रात्री परत त्या उभा राहणार नाही. ओके. कोणी उतरलं का खाली बंडखोरीसाठी. वर्गाबाहेर करू नका, वर्गाबाहेर करू नका. हिमघटनापती बघा. माझ्या भीमाच्या जयंती, माझ्या भीमाच्या जयंती
मनुवादी चढू लागले, जातीवादी चढू लागले. भीम नंबर 1 विद्वान, भीम नंबर 1 विद्वान. एक शेर आठवला, मी स्वतः लिहिला. 14 तारखेला नाला सोपारा या ठिकाणी हा शेर गायला. तिथंच लिहिला की या धर्तीवरची एकच भीमाची निशस्त्र क्रांती. लक्ष द्या, मी लिहिलाय, मी स्वतः निर्माण करतो. माझं काही लोक मोबाईल मध्ये घेतात, गातात, गा पण नाव घ्या. हे गाणं मी कंपोज केलंय, मी लिहिलंय. भीमाच्या जयंती वाणी युट्यूबवर बघा, बऱ्याच लोकांनी गायलंय. चॅनल उघडून व्ह्यू मिळवण्यासाठी. आणि चोरी तो चोरी सीना चोरी. हा शेर मी लिहिला की या धर्तीवरची एकच भीमाची निशस्त्र क्रांती ते वाचाय आले असते. या धर्तीवरती एकच भीमाची निशस्त्र क्रांती ते वाचायला आले असते. हृदय आलिंगन देण्यासाठी ते धर्तीवर भेटायला आले असते. हृदय आलिंगन देण्यासाठी ते धर्तीवर भेटायला आले असते. अरे मनुवाद्यांना चांगले ते फेटायला आले असते. आणि जर का चंद्र सूर्यामध्ये जीव असता, खरंच सांगतो, भीमाच्या जयंतीमध्ये ते सुद्धा या धर्तीवर नाचायला आले असते. भीम नंबर 1 विद्वान. सारे जग बोलू बघा कंपोज कसं आहे माझं. यादव सर मेरा कंपोज आहे. सुनील बोलून दाखव. इंग्लंडला, लंडनला, कोलंबियाला. हा बोल रे, माईक घे. अरे बोल ना, हे बोल लवकर. अरे घे ना माईक लवकर. ऐका, घे ना माईक, बोल लवकर. लोक बोलतायत बघ. तुम्ही सांगा बोलायला. अरे इंग्लंडला, लंडनला, कोलंबियाला, इंग्लंडला, लंडनला, कोलंबियाला बघा विचारणं आहे. सुनील बोल रे. आता घाबरतो म्हणून तुझं लग्न होत नाही अजून. घाबरतो म्हणून लोक विचार करतात. आता घाबरतो कसं व्हायचं. ऐका, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी तालुका चिपळूण अध्यक्ष उमेश सकपाळ, सरचिटणीस अनिल जाधव, संघटक ललेश कदम. पहिल्यांदा चिठ्ठी आली, एवढ्या पैशामध्ये आभार मानतो. पण आता एक शेर आहे का कि पढ़ने की नहीं, या सबको पढ़ाने की बात कर. सुनील सकपाळ साहेब जेव्हा कळाला आपण गवंडी काम करतो, पण बाबासाहेबांची माहिती एवढी तुम्हाला. सुनील सावंत सर, आदराचा जय भीम आहे. अशा लोकांची गरज आहे. वामन दादाच्या गीतातले की भीमा तुझ्या आम्हाला ते 5 लोक पाहिजे. ते 5 लोक पाहिजे. बाबासाहेबांना वंदन करणारे, निष्ठेने वागणारे ते लोक पाहिजेत. म्हणून एक शेर आठवला मला. आणि गीताचा शेवट आहे. कुमारशील पवार. वा रे वा, सुंदर नाव आहे. शील, कुमारशील करभावने, करभावने. वा रे वा. विवेक पवार, कवि, गायक, साहित्यिक. कि पढ़ने की नहीं अब सबको पढ़ाने की बात कर.
कर कर मर कर कि पढ़ने की ही नहीं यहाँ सबको पढ़ाने की बात कर कर हे प्रा 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 कि पढ़ने की ही नहीं यहाँ सबको पढ़ाने की बात कर। अरे बेजान परिंदों को ऊंचे उड़ाने की बात कर। पढ़ने की ही नहीं यहाँ सबको पढ़ाने की बात कर। अरे बेजान परिंदों को यहाँ उड़ाने की बात कर। अरे कब तक काम करेगा रे तू नामर्दों की तरह। अमृत भीम जी का हिलाने की नहीं पगले आगे बढ़ाने की बात कर। आगे बढ़ाने विले रुपेश पवार वाह वाह ऐका गीताचा शेवट गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचं चुकून यांची पायरी चढली। सहज यांची गाडी मोडली तरी विटाळ व्हायचं चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचं। नुसती अंगावर सावली पडली तर विटाळच विटाळ व्हायचं। आणि जर का नजरेला नजर भिडली मग विटाळच विटाळ व्हायचा। मग त्या राजगादीवर दलित बसला आता विटाळ तुमचा कुठं गेला। दलित वकिलानं न्याय दिला विटाळ तुमचा कुठं गेला। दलित डॉक्टरनं तुमचा इलाज केला आता विटाळ तुमचा कुठं गेला। आणि आमचा भीमराव तुमचा जावाई झाला मग सांगा विटाळ तुमचा कुठं गेला। जयराज शिर्के सांगतात मुंबई भ्रूण हत्येचं गाणं झालंच पाहिजे। माझं फेमस गाणं भ्रूण हत्येचं गाणं झालं पाहिजे। या ठिकाणी 100 रुपये मिळाले।